नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक अतिशय महत्त्वाचा नवीन GR पाहणार आहोत. 10 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने जारी केलेला हा GR आहे मॅट्रिक पूर्व व रुग्णिता शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन करण्याबाबत. चला तर मग जाणून घेऊया या GR मधील सविस्तर माहिती. तर या योजनेचा उद्देश जाणून घेऊया. तर या GR नुसार राज्यातील विजाभूज, इमाव आणि विमाप्रिया प्रवर्गातील इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती आता MyDBT प्रणालीवर ऑनलाईन अर्जातून मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा होईल. तर या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घेऊया. तर ही योजना 2025-26 पासून लागू होणार आहे. सर्व अर्ज MyDBT पोर्टलवरून भरले जातील. अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक असेल. फर्स्ट कम फर्स्ट सर्व या पद्धतीने अर्जाची तपासणी आणि मंजुरी होईल. शाळा गट शिक्षणाधिकारी आणि सहाय्यक संचालक या सर्व पातळ्यांवरून तपासणीनंतर विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे. तर यामध्ये शाळेची जबाबदारी काय असेल ते जाणून घेऊया. तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी MyDBT प्रणालीवर लॉग इन करून विद्यार्थ्यांची माहिती तपासायची. सर्व अर्ज नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करायचे. अर्ज योग्य प्रकारे भरले आहेत का, प्रमाणपत्रे जोडलेली आहेत का याची खात्री करायची. नंतर पुढील प्रक्रिया कशी असेल. नंतर गट शिक्षणाधिकारी अर्जाची तपासणी करतील. सहाय्यक संचालक कार्यालयात अंतिम मंजुरी दिली जाईल. मंजूर विद्यार्थ्यांना MyDBTद्वारे थेट खात्यात शिष्यवृत्ती जमा होईल. संपूर्ण प्रक्रिया MyIT मुंबई या तंत्रज्ञान संस्थेमार्फत चालवली जाईल. तर संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रादेशिक उपसंचालक व इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे हे नियंत्रण अधिकारी राहतील. सर्व शिष्यवृत्तीचे पैसे बँक ऑफ बडोदा पुणे येथील खात्यातून विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. तर मित्रांनो, ही नवीन प्रणाली विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. कारण शिष्यवृत्ती आता थेट खात्यात आणि वेळेत मिळेल. जर तुम्ही किंवा तुमची मुले या योजनेस पात्र असाल तर MyDBTवर अर्ज जरूर करा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन सरकारी योजना अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.